ताब्यामध्ये हा रायरीचा किल्ला होता. जसा प्रतापगड त्याच्यामध्ये. जसा प्रतापगड म्हणजे प्रतापगड हा भोरप्याचा डोंगर, बरोबर. आणि हा रायरीचा. हा रायरीचा डोंगर. बरं. हे जुळे भाऊ आहेत, रायरी आणि गुहिरी, आणि एकाच तलावाची थोडी. एकाच तोलामोलांच्या. अगदी तुम्ही याच्या समोर पाहिलं तर याच उंचीचा तुम्हाला समोर गुहिरी डोंगर दिसतो, त्याला तुम्ही पोटल्याचा डोंगर असं म्हणतात. पोटल्याचा. शिरकाई देवीचा आपण विचार करूया. या शिरकाई देवी ही शिरक्यांची कुलदेवता रायगडावरती आली त्या शिरक्यांमुळे कालांतराने आदिलशाहीच्या ताब्यामधून हा किल्ला शिवकाळात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण किल्ल्यावरती 300 इमारती बांधल्या. आता आपल्याला काही इमारतींचे फक्त अस्तित्व दिसतात. या 300 इमारतींमध्ये या इमारतीचा राजांनी जीर्णोद्धार केला. सर्वात अगोदर नवनिर्माण केलं नाही, तो जीर्णोद्धार केला. आणि याच मंदिराच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस गडावरती असायचे त्या त्यावेळेस त्यांचं नित्य नियमानं दर्शन व्हायचं. ही कुलदेवता नाही आहे शिवरायांची, पण ही या गडाची गडदेवता आहे. आणि पहिला दिवा इथे लावला जायचा. दिवा लावला जायचा, आजही इथेच लावला जातो. याच मंदिरामध्ये, याच मंदिराच्या आवारामध्ये मेळे सजायचे, गोंधळ घातला जायचा. खरं तर पुतळाबाई साहेब आणि शिवाजी महाराजांचं याच मंदिरामध्ये अनेक वेळेस दर्शनाला ते सोबत आलेले आहेत. आणि या मंदिराच्या पाठी इथेच व्हायचा.